नमस्कार. स्वागत तुमचं द न्यूज लॉन्चर मराठीवर. मी अशोक वानखडे. आणि शेवटी कॉकरोच जनता पार्टीला जंतर मंतरवर प्रदर्शन करण्याची परमिशन मिळाली. एअरपोर्टवर खूप सुरक्षा होती, पण लोकं कोणी गेले नव्हते, कारण तसा त्यांनी जो पार्टीनी सांगितलंच होतं, की कोणी एअरपोर्टवर येऊ नका. पण जेवढा जमाव जमायला पाहिजे होता, तेवढा जमला नाही. कारण देशात विभिन्न शहरांमध्ये, वेगवेगळ्या राज्यात एन-एस-यू-आय आणि यूथ काँग्रेस जे प्रदर्शन करतं, त्याला जो अभूतपूर्व प्रतिसाद मिळतो, त्या तुलनेने हा प्रतिसाद कमी होता. याचा अर्थ असा नव्हे, की कॉकरोच पार्टीला चे समर्थक नव्हते. ते समर्थक आहेत, भरपूर आहेत. परंतु कन्फ्युजन खूप होतं. कारण स्टेटमेंट हे आलं होतं, की आम्ही जंतर मंतरवर विरोध प्रदर्शन करण्यासाठी परमिशन मागू. आणि मग त्यांनी नाही दिली तर पुढे काय? आम्ही राज्यघटनेच्या अनुसार काम करू. पुढे काय? जर यांनी ही घोषणा केली असती, परमिशन मिळो वा न मिळो, आम्ही कुठल्याही हालतीत, जसं ममतानी केलं बंगालमध्ये, जंतर मंतरवर जाणारच. तर एखाद लाख लोकं आली असती. तरी पण जी आली ती फार उत्साही होती. आणि फक्त आता राजीनामा धर्मेंद्र प्रधानच नव्हे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदीचा पण राजीनामा द्या म्हणून घोषणा होत होत्या. संघाच्या काही लोकांनी, आंबेडकर साहेबांनी समर्थन दिलं. उपराष्ट्रपती देशाचे, त्यांनी सांगितलं, की ही अभिव्यक्ती आहे बाबा. तेव्हा कुठेतरी असं वाटायला लागलं होतं, की काय हे संघ वगैरे हे पुढं हे जे आंदोलन मोठं होतंय त्याच्यावर पुन्हा आपलं स्वतःला जोडून मोठेपणा घेतं काय? पण नरेंद्र मोदीचा राजीनामा मागून कुठेतरी जे सी-जे-पी आहे त्यांनी सुद्धा दाखवून दिलं, की नाही, आम्ही त्यातले नाही. येण्याचा प्रकार होत नाही. जिथे आंदोलन सुरू होतं तिथे काही हिंदू वाहिनी, बजरंग दल टाइप असे जे उग्र संघटना होते, तिथे ते विरोध करायला गेले. तो विरोध नव्हता. एक मुलगी होती, ती विरोध करायला गेली. तो विरोध नव्हता. तो बेसिकली पंगा होता. तिथे उपद्व्याप करायचा आणि मग ती जर लोकं हिंसक झाली, तर पोलीस होतेच त्यांचं संरक्षण करण्यासाठी. मग कॉकरोचवर खूप दंडे पडले असते. मग वॉटर कॅनॉन, मग ते वायू गॅस, ते म्हणजे काय खूप अश्रू गॅस आणि ते सगळं करून हे आंदोलन तितर-बितर करण्याचा प्रयत्न होता. पण त्यांनी मोठ्या शालीनतेने त्या लोकांना बाहेर ठेवलं. पण हे जेव्हा आंदोलन सुरू झालं, तेव्हा त्या आंदोलनासाठी आता ज्या लोकांची समर्थनं म्हणजे स्वतःहून जी बाहेर आली, ती खरोखरच म्हणजे तसं पाहिलं तर हे सगळं बॉलिवूड जे आहे, त्यातली नामांकित लोकं सोबत आहेत. अनुराग कश्यप फार मोठे निर्देशक आहेत आणि ते पहिल्यापासूनच याचे सपोर्टर आहेत. प्रकाश राज हे सोशल मीडियावर फार ॲक्टिव्ह असतात. ते म्हणाले, की "अरे बाबा, मी शूटिंगमध्ये आहे, मी प्रयत्न करतो तिथे येण्याचा आणि मला तिथे येऊन तुमच्यासोबत समर्थन द्यायचं आहे." रिचा चड्डा अभिनेत्री आहे, ती तिकडे होती न्यूझीलंडला. ती म्हणली, "अरे काय मी न्यूझीलंडमध्ये आहे, काय शुद्ध हवा आहे इथे. पण मला माझी दिल्ली आठवते. माझी दिल्ली, माझी शाळा, माझं कॉलेज, माझे दिल्लीची मोठमोठी गार्डन आणि ते जिवंत झाडं, पक्षी." त्या दिल्लीमध्ये आता सगळे युवक एकत्र आलेले आहेत. आणि हां, विरोध असायलाच हवा. चुकीचं करत असेल तर विरोध करा. तिने पूर्ण समर्थन दिलं आणि शेवटी ती म्हणाली, की "अरे बाबा, जेव्हा उल्कापिंडाने पृथ्वीला धडक दिली, त्यावेळेला डायनोसॉर्स संपले. पण त्यात सुद्धा कॉकरोच जिवंत राहिले. तर शेवटपर्यंत लढा द्या. मी तुमच्यासोबत आहे." दिया मिर्झा प्रसिद्ध अभिनेत्री आहे आणि तिने भरपूर
हे दिलंय, म्हणजे ती पहिलेपासून फॉलोवर आहे. रिचा चढ्ढांनी एक और केलं. तिने एक त्या पूर्ण एक व्हिडिओ जोडला मिस्टर इंडियाचा. त्यात ती कशी श्रीदेवी जो हिरोईन आहे, ती कशी कॉकरोचला पण घाबरते. तो अनिल कपूर श्रीदेवीचा तो सीन तिने टाकला. म्हणजे कॉकरोचला कसं लोकांनी घाबरायला पाहिजे, या सरकारने घाबरायला पाहिजे, त्याचं ते इंडिकेशन होतं. सोनाक्षी सिन्हा, शत्रुघ्न सिन्हाची मुलगी आहे आणि म्हणजे बॉलिवूडमध्ये मोठं नाव आहे. ती सुद्धा या ट्रेंडचा हिस्सा बनली. विजय वर्मा अभिनेते आहेत आणि डिजिटल मूव्हमेंटवर Instagramवर त्यांना बरेच फॉलोवर्स आहेत त्यांचे आणि ते फॉलो पण केलं त्यांनी याला आपल्या जे सी-जे-पीला. फातिमा सना शेख अभिनेत्री आहे. ती पण या अ, पार्टीसोबत जुडलेली आहे. ईशा गुप्ता बॉलिवूड अभिनेत्री आहे. त्यांनी पण सोशल मीडिया पेजला सपोर्ट केलाय. कोकणा सेन शर्मा फॉर अ व्होकल अतिशय रिएक्टिव्ह असते नेहमी. त्यांनी सुद्धा या पेजला फॉलो करायला सुरू केलं. संजिदा शेख टीव्ही आणि फिल्म अभिनेत्री आहे. त्यांनी सुद्धा केलंय. विशाल भारद्वाज मशहूर निर्देशक आणि संगीतकार. फार मोठं नाव आहे. त्यांनी पण समर्थन दिलं आणि त्यानंतर आपले मराठी अतुल कुलकर्णी, हेमंत ढोमे यांनी सुद्धा या मोहिमेला साथ देण्याचं ठरवलं आणि अतुल कुलकर्णी तर एक स्टेप पुढे जाऊन म्हणाले, "माफी मागतो मी तुमच्या सर्वांची. मी माफी मागतो कारण आम्ही काही चुका केल्या. आमच्या काही पिढ्यांनी चुका केल्या. काही संकटं आमच्या पिढ्यांनी उत्पन्न केले असतील किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं असेल. त्यामुळे ते सगळे भोग आता तुम्हाला भोगावे लागत आहेत. त्यासाठी मी तुमच्या सर्वांची माफी मागतो. पण तुम्ही लढा. आम्ही ज्या चुका केल्या त्या तुम्ही करू नका. हा देश काही एका पंथाचा, एका जातीचा, एका धर्माचा, एका नेत्याचा नाही. सर्वांचाच आहे. त्यामुळे लढा. अतिशय सुरेख त्यांनी ते दिलं आणि एकूण पाहता पूर्ण देशातनं समर्थन येत आहे आणि सरकार कुठेतरी अटकताना दिसतंय. दुसरीकडे युथ काँग्रेस आणि एन-एस-यू-आयचे जे देशातले विभिन्न राज्यामध्ये चालू आहेत अ, प्रदर्शन, त्यांना जी अभूतपूर्व गर्दी आहे, त्याची कुठेतरी तुलना काही लोकं सी-जे-पी सोबत करतात. पण मला वाटतं ते नको करायला. कारण थोडं कन्फ्युजन आहे. नवीन-नवीन आहेत मुलं. त्यांच्याकडे स्ट्रक्चर आहे, ऑर्गनायझेशन आहे. त्यामुळे ते एक कॉल देतात आणि सगळे येतात आणि पण हे पण मला मान्य आहे, की एन-एस-यू-आय किंवा युथ काँग्रेसला इतकं फॉलोइंग नाही आहे, जितकी गर्दी दिसते. याचा अर्थ ती गर्दी त्या मुलांची आहे. ज्यांचं भविष्य त्यांना वाटतं, की या अ, नरेंद्र मोदी सरकारच्या हाती ठीक नाही. त्यामुळे ते रस्त्यावर मला मशाल घेऊन येतात किंवा नारे देत येतात. ती गोष्ट आहे. पण याच्यात जे दिसतंय मोकळेपणाने ते म्हणजे एक ट्वीट आहे पहा आणि ते जर ट्वीट तुम्ही पाहिलं, सचिन गुप्ताचं ट्वीट आहे. ते तुम्ही इथं पाहू शकता. हिंदीमध्ये आहे ते, की इसके जिम्मेदार अंजना, रूबिका, चित्रा, सुधीर जैसे लोग हैं। भुगतना फील्ड रिपोर्टर को पड़ता है। इस बहादुर रिपोर्टर की सहनशीलता को नमन है, जिन्होंने सारी आवाज़ों को इग्नोर कर अपने वर्क पर फोकस रखा. तो बहुतेक ए-बी-पीचा रिपोर्टर आहे आणि ए-बी-पीमध्ये चित्रा आहे आणि चित्रा झालं अ, त्रिपाठी किंवा अंजना ओम कश्यप, रुबिका लियाकत, सुधीर जो दूरदर्शनवर असतो. आपल्या पैशांनी करोडो रुपये घेतो तो. आपल्या टॅक्सपेअरचे पैसे असते. काय ते काही मोदी काही स्वतःच्या पॉकेटमधनं देत नाही. हे सगळे जे गोष्टी आहेत, या सगळ्यांकडे जर आपण पाहिलं, तर त्यांच्या विरुद्ध जो एक क्रोध आहे लोकांचा, त्यांच्या विरुद्ध जी आग आहे युवकांमध्ये, की हे सरकारच्या प्रत्येक कुकर्मावर पडदा टाकत असतात आणि आम्हाला देशद्रोही म्हणतात. त्याचा तो राग त्यांनी तिथे त्यांच्या विरुद्ध नारे, गोदी मीडियाच्या विरुद्ध नारे लावून लावला. पण बिचारा तो रिपोर्टर त्याच्यात घेरला गेला. तो रिपोर्टर काय करणार? हे तर एअर कंडिशन चेंबरमध्ये मोठमोठ्या गाड्यांमधनं घरनं, पॅलेशियस घरनं, मोठमोठ्या गाड्यांमधनं येतात आणि एअर कंडिशनमध्ये बसून चांगल्या प्रकारचं मेकअप करून तिथे पुन्हा सरकारचे पाय चाटायला आणि देशासाठी प्रश्न विचारणाऱ्या लोकांना शिव्या घालण्यासाठी तिथे ते बसतात. आणि रिपोर्टर आहे त्यांना बिचाऱ्यांना त्रास होतो. कारण शेवटी लोकांना वाटतं हाच तो ए-बी-पीचा आहे ना, मग यांना शिव्या घाला. पण त्याचा काही दोष नसतो. पण त्या रिपोर्टरचा तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल, तो बिचारा
आपलं काम करतोय. आणि आता काय, ह्या सुद्धा लोकं जर कधी फील्डमध्ये गेले चुकून आणि यांना जरी लोकांनी नारे लावले, तर आता यांना काय एक निर्लज्जताची ना एक डिग्री असते. मग एका पॉइंटला माणूस इतका बेशरम होतो, की त्याच्या तोंडावर काही जरी बोललं तो हसायला लागतो. निर्लज्ज आणि बेशरमपणाचा उच्चांक गाठल्यानंतरच या चॅनलमध्ये तुम्ही अँकर होऊ शकता असं मला वाटतं. तसं पाहिलं तर हे पत्रकार नाहीच आहेत. या सगळ्यांच्या नावावर कुठली फार मोठी स्टोरी आहे का? चित्राच्या नावावर किंवा हे सगळे फक्त मोटरसायकलवर फिरणार, प्लेननी म्हणजे त्या हे चॉपरनी फिरणार, असले स्टंट करणारी लोकं आहेत ही. पण भास्करमध्ये एक पोरगी होती. बिहारमध्ये डान्सिंग गर्लला म्हणजे गावातल्या मुलींना कसं डान्सिंग शोसाठी ओढलं जातं आणि मग त्यांचा कसा तिथं शोषण होतं. याचं चित्रण करण्यासाठी अक्षरशः ती त्या ग्रुपमध्ये गेली. स्वतःला तिने विकून घेतलं. तो त्रास सहन केला. स्टिंग ऑपरेशन केलं आणि जगासमोर आणलं, की काय किती घाणेरडा प्रकार आहे. अशा स्त्री शक्तीला आम्ही सॅल्यूट करतो. पत्रकार ते आहेत. पत्रकार हेलिकॉप्टरमधनं उतरून किंवा मोटरसायकलवरनं फिरताना नुसतं असं 4 कॅमेरे इकडे, 4 कॅमेरे तिकडे, पिक्चरच्या शूटिंगसारखं अमिताभ बच्चन चाललंय, "रोते हुए गाते हैं सब." सिकंदर मुकंदर का सिकंदर टाइप नसतं. त्यामुळे याही फील्डमध्ये चुकून गेले तरी यांना शिव्या घालतात. आता त्या अंजना कश्यपचा एक व्हिडिओ होता. खूप पटनामध्ये लोकं शिव्या घालत होते. पण ती हसत होती. मी म्हटलं ना, बेशरमपणाचा आणि निर्लज्जतेचा एक उच्चांक तुम्ही घेतला, की मग तुम्ही निगरगट्ट होता. त्याला आपण गेंड्याची चामडी म्हणतो. तसं झालं, की मग आपल्याला फक्त एकच असतं, की आम्हाला आमच्या जे वर बसलेले आहेत त्यांचे पाय चाटायचे आहेत. बाकी त्यांना काही कशाचं घेणं-देणं नसतं. पण जे आज सुरू झालेलं आंदोलन, हे जोर पकडेल असं मला वाटतं कमीत कमी. आता थोडी-थोडी क्लॅरिटी यायला लागली. नवीन मुलं आहेत. त्यांना वेळ लागेल यायला. पण त्यांनी बाकी राजकीय दलांशी जर सगळ्या यूथ किंवा स्टुडंट विंगसोबत जर त्यांनी अ, एकत्र येण्याचा प्रयत्न केला, तर मला वाटतं ही मूठ मोठी होईल. फक्त क्रेडिटसाठी फिरायचं नाही, की तू मोठा की मी मोठा. इथे मुलांचं भविष्य मोठं. आज न्यूज लॉन्चर मराठीमध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत तुमचा नमस्कार. पाहत रहा न्यूज लॉन्चर मराठी.